नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ग्रो लर्न इन्स्पायर या युट्यूब चॅनलवरती. आशा करतो तुम्ही चांगले आहात. तर आज आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे चॅप्टर स्टेप बाय स्टेप बघणार आहोत, एकदम बेसिक पासून. तर व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा, कारण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू बेसिक पासून समजून घेणार आहोत. तर सुरुवात करूया लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. फर्स्टली बघूयात लिनियर इक्वेशन म्हणजे काय. लिनियर इक्वेशन कोणत्या इक्वेशनला म्हणतात हे पहिल्यांदा बघू. लिनियर इक्वेशन ते इक्वेशन होण्यासाठी टू कंडिशन फुलफिल करावं लागतात. पहिली कंडिशन, ते इक्वेशन ax प्लस by इज इक्वल टू सी या फॉर्म मध्ये असलं पाहिजे. दुसरी कंडिशन अशी आहे, त्याची डिग्री 1 असली पाहिजे. लिनियर इक्वेशन आहे की नाही हे कसं ओळखायचं या दोन कंडिशनवरून. पहिली कंडिशन, ते इक्वेशन ax प्लस by इज इक्वल टू सी या फॉर्म मध्ये असलं पाहिजे, त्याचा पॉवर डिग्री 1 असली पाहिजे. एक्झाम्पल देऊन सांगतो. टू एक्स प्लस 3y इज इक्वल टू 8 हे एक इक्वेशन आहे. हे इक्वेशन लिनियर आहे का नाही हे कसं ओळखायचं. पहिली कंडिशन आपली फुलफिल होते का, एक्स प्लस by इज इक्वल टू सी. त्याच्यामध्ये एक्स आणि y हे आपले व्हेरिएबल आहेत आणि ए बी सी हे कॉन्स्टंट आहेत. आपले कॉन्स्टंट एनी रिअल नंबर असू शकतात. रिअल नंबर म्हणजे काय थोडक्यात सांगतो, जे नंबर एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस या प्लॉटवर या ग्राफवर प्लॉट करता येतील. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, जे नंबर एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वर प्लॉट करता येतील त्याला रिअल नंबर असे म्हणतात. आपले रिअल नंबर हे कॉन्स्टंट असू शकतात. तर ही इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे का. हो. कसं, पहिली कंडिशन फुलफिल करते का. हो. एक्स वाय, एक्सचा कोएफिशियंट 2 आहे, म्हणजे हे ए आहे, हे बी आहे आणि हे सी आहे. आपल्याला कोएफिशियंट भेटले याचा अर्थ पहिली कंडिशन फुलफिलमेंट आहे. दुसरी कंडिशन फुलफिल होते का बघायची. डिग्री 1 म्हणजे व्हेरिएबलचा पॉवर 1 पाहिजे. आपले व्हेरिएबल काय, एक्स आणि वाय, याचा पॉवर 1 आहे का. हो. एक्सचा पॉवर 1 आहे, वायचा पॉवर 1 आहे, म्हणून हे लिनियर इक्वेशन आहे. लिनियर इक्वेशन होण्यासाठी या दोन कंडिशन पूर्ण कराव्या लागतात. पहिली कंडिशन अशी आहे, त्याचा फॉर्म ax प्लस by इज इक्वल टू सी या फॉर्म मध्ये पाहिजे त्या इक्वेशनचा. दुसरी म्हणजे त्याचा पॉवर डिग्री 1 पाहिजे, व्हेरिएबलचा पॉवर 1 आहे. ठीक आहे. आता आपण एक एक्झाम्पल घेऊन थ्री एक्स स्क्वेअर प्लस 2y इज इक्वल टू 7 हे लिनियर इक्वेशन आहे का. नाही, कारण एक्सचा जो पॉवर आहे 2 आहे. आपल्याला व्हेरिएबलचा पॉवर ही काय, व्हेरिएबल, आपल्याला व्हेरिएबलचा पॉवर 1 पाहिजे, म्हणून हे लिनियर इक्वेशन नाही. हे लिनियर इक्वेशन आहे, लिनियर इक्वेशन नाही. मग लिनियर इक्वेशन ओळखायचं. आता लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या दोन मेथड आपण शिकणार आहोत. पहिली मेथड आहे इलिमिनेशन मेथड. दुसरी मेथड आहे सबस्टिट्यूशनल मेथड. एक एक्झाम्पल घेऊ. हे दोन इक्वेशन आहेत. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. तर इलिमिनेशन मेथड मध्ये फर्स्ट फोकस या गोष्टीवर करायचं
की कोइफिशियंट सेम करायचे. एक्सचा कोइफिशियंट किंवा वायचा कोइफिशियंट आपण सेम करायचं इक्वेशन 1 किंवा 2 चं. आता बघा इक्वेशन 1 मध्ये एक्सचा कोइफिशियंट 5 आहे, वायचा कोइफिशियंट 3 आहे आणि इक्वेशन 2 मध्ये एक्सचा कोइफिशियंट 3, वायचा कोइफिशियंट 1 आहे. काही नाही म्हणजे 1 आहे. तर फोकस आपण असा करायचा की 3y आणि इथं 1y आहे, तर 1y ला आपण 3y करायचं. म्हणजे इलिमिनेट करतो म्हणजे काय करतो आपण की सेम कोइफिशियंट कट करायचे. इक्वेशन 2 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं. तर काय होईल बघा, इक्वेशन नंबर 1 ऍज इट इज लिहितो, 5x minus 3y is equals to 8. तर इक्वेशन 2 ला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर 9x plus 3y is equal to 6. बघा हे नवीन इक्वेशन आलं. ओके, आता आपल्याला याची करायची ऍडिशन. ऍडिशन का करायची? ऍडिशन केल्यानंतर 3y कट होते, आपल्याला x ची व्हॅल्यू मिळून जाते, त्यामुळं ऍडिशन करायची. ऍडिशन मध्ये नो साइन चेंज, सबस्ट्रॅक्शन मध्ये साइन चेंज. सबस्ट्रॅक्शन आलं तेव्हा सांगतो, आता ऍडिशन करतो. नो साइन चेंज म्हणजे 9 14x हे कट इज इक्वल टू 8 14 म्हणजे x इज इक्वल टू 1. ओके, x इज इक्वल टू 1 पुट इन इक्वेशन 1 किंवा 2 दोन्हीपैकी कुठं पण पुट करू शकतो आपण. त्या 1 मध्ये पुट केलं मी, 5 into 1 minus 3y is equals to 8. x चा 1 घेतला आपण, तर minus 3y is equals to 8. हे जे 5 आहे इकडे येऊन मायनस होईल, म्हणजे y बरोबर -3 y equals to -1. तर अशा प्रकारे आपला x आणि y चे व्हॅल्यू मिळाली x1 -1. तर हे झाली आपली इलिमिनेशन मेथड. इलिमिनेशन मेथड मध्ये आपण मेन फोकस या गोष्टीवर केला की कोइफिशियंट सेम करायचे. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चे कोइफिशियंट सेम करायचे. कोणतेही कोइफिशियंट, x चे करा किंवा y चे करा. आपण y चे केले, y कॅन्सल केला आणि व्हॅल्यू काढल्या. तर सेम इक्वेशन घेऊन आपण सबस्टिट्यूशन मेथड न बघणार आहोत. 5x - 3y = 8, 3x + y = 2. तर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 सबस्टिट्यूशन मेथड मध्ये सिंपल. कोणत्याही इक्वेशनला घ्यायचं, समजा इक्वेशन 2 घेतोय मी, तर y बरोबर काय होईल 2. हे 2 ला 2 ऍज इट इज लिहिलं, -3x. म्हणजे आपण काय केलंय, y ची व्हॅल्यू हे x फॉर्म मध्ये लिहिली. आपण x ची व्हॅल्यू ही y च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. सबस्टिट्यूशन मेथड मध्ये एकच करायचं, व्हेरिएबल हे दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये त्या फॉर्म मध्ये लिहायचं आणि पुट करायचं, पुट इन इक्वेशन 1. बस सिंपल. इक्वेशन 1 पहिल्यांदा लिहून घेतो, 5x - 3y = 8. 5x ला 5x, -3 ला 3, y च्या जागी आपण 2x - 3 ठेवलं, 2 - 3x ठेवलं, = 8. आता 5x मायनस मल्टिप्लिकेशन 3 × 2 6, -3 - 3 -3 प्लस 9x = 8. 5x आणि 9x 14x = 8. हे जे -6 आहे इकडे जाऊन काय होईल, +6. 14x = 14, x = 1. x = 1. सिंपल कसं केलं समजलं. y ची जी व्हॅल्यू आहे x फॉर्म मध्ये लिहिलेली ती इक्वेशन 1 मध्ये पुट केली आपण. y ची व्हॅल्यू हे फॉर्म कसं काढला आपण, इक्वेशन 2 वरून काढला. तर x = 1 पुट इन इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये लिहून ठेवून आपण y ची व्हॅल्यू काढू शकता. तर x ची व्हॅल्यू मी या इक्वेशन मध्ये ठेवायला बघा, डबल लिहितो तुम्हाला समजेल.
एक्स ची व्हॅल्यू म्हणजे 5 इंटू 1 मायनस 3y इज इक्वल्स टू 8 मायनस 3y. हे जे 5 आहे तिकडे जाऊन मायनस होईल म्हणजे 8 मायनस 5 मायनस 3y इक्वल्स टू 3 y इक्वल्स टू मायनस 1. आली एक्स आणि वाय ची व्हॅल्यू 1 मायनस 1. तर अशा प्रकारे आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या दोन मेथड शिकलो. एक मेथड इलिमिनेशन, दुसरी मेथड सबस्टिट्यूशन. इलिमिनेशन मेथड मध्ये मेन फोकस आपण या गोष्टीवर केला की कोइफिशियंट सेम केला, एक्स व्हेरिएबल किंवा वाय व्हेरिएबलचा, आणि एक्स आणि वाय ची किंमत काढली. सबस्टिट्यूशन मेथड मध्ये आपण पहिला व्हेरिएबल दुसऱ्या व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये लिहिला, म्हणजे आपण वाय ची किंमत एक्सच्या फॉर्म मध्ये लिहिली आणि ते इक्वेशन 1 मध्ये ठेवून आपण एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढली.